जर समजा तुमच्यासमोर कधी कोणाला साप चावला तर काय करायला पाहिजे? 4 ऑप्शन तुम्हाला मी देतो, त्याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय नक्की करायला पाहिजे ते सुद्धा बघूया. पहिलं ऑप्शन आहे, समजा इथं साप चावलाय तर इथून हे बोट कापून टाकायला पाहिजे. समजा इथं साप चावलाय तर इथं एक टाईट पट्टी बांधायला पाहिजे, इथं किंवा इथं, आणि तेवढ्यावर थांबायला पाहिजे. जर समजा कोणाला साप चावलाय तर इथं एक अशी काठी बांधायला पाहिजे मोठी, आणि ह्या काठीने तो हात जो आहे तो अशी ॲक्शन त्याची बंद करायला पाहिजे आणि त्या माणसाला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. आणि चौथा ऑप्शन की इथं साप चावलाय तर असं सक करून ते विष बाहेर काढायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या दरम्यान त्या माणसाला दवाखान्यात न्यायला पाहिजे. 4ही केसमध्ये दवाखान्यात न्यायला पाहिजे. फर्स्ट एड जी आहे किंवा पहिला जो काही ऑप्शन आहे तो आपण काय करायला पाहिजे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओमध्ये पुढं आपण बघूया की नक्की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे आणि साप चावल्यावर नक्की काय प्रोसेस असते. तर साप शक्यतो अचानकपणे चावतो, डायरेक्ट येऊन तो असा कोणाला चावत नाही. मुद्दाम साप कोणाला चावलाय असं झालं नाही. सापावर पाय पडला किंवा साप आहे कुठंतरी आणि आपण तिथं हात घातला त्यावेळेस साप चावतो. स्वतःहून साप येऊन कधी तुम्हाला चावणार नाही. पण बरेचदा काय होतं, आपण त्याच्या टेरिटरीमध्ये किंवा त्याला धोका क्रिएट करतो किंवा झालाय असं त्याला वाटतं, त्याच्यामुळे तो साप आपल्याला चावतो. आता साप शक्यतो कोणाला चावतो तर शेतकऱ्यांना चावतो. कन्स्ट्रक्शन साईटमध्ये जिथं अडगळ असेल किंवा तिथं उंदरं जाऊन लपून बसू शकतात किंवा तात्पुरती जिथं खोदकाम झालेलं आहे त्या ठिकाणी सामान ठेवलेलं असते, तिथं आडोशाला तो बसलेला असतो. किंवा मग हाईक किंवा ट्रेकला लोक जातात जंगलात आणि त्या एरियामध्ये साप असू शकतो, तिथं लोकांना साप चावतो. अशा वेळी साप चावल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे किंवा सापाचं विष कसं काम करतं हे आता आपण बघूया. तर प्रामुख्यानं आपल्याकडं 4 विषारी साप आहेत महाराष्ट्रात. जवळजवळ 60 ते 70 प्रकारचे साप महाराष्ट्रात भेटतात, पण त्यातले 4च विषारी आहेत. आणि महाराष्ट्र जगातलं 1 नंबरचं डेस्टिनेशन आहे जिथं सापामुळे जास्त मृत्यू होतात. तर साप किंवा विषारी साप महाराष्ट्रातच आहेत का? नाही. पण इथं असलेला जो काही अवेअरनेस आहे साप चावल्यावर काय करायला पाहिजे तो कमी आहे आणि त्याच्यामुळे बरीच लोक दगावली जातात. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, सापाचं विष नक्की काय असतं, ते कसं काम करतं, कोणता साप चावल्यावर काय गोष्टी होऊ शकतात, ह्या गोष्टी आपण बघूया, जेणेकरून साप चावल्यानंतर आपण त्या योग्य पद्धतीनं कारवाई करू शकतो किंवा योग्य पद्धतीनं त्या पेशंटला हाताळू शकतो. तर सगळ्यात आधी सापाचं विष काय असतं ते बघूया. तर सापाचं विष एक एन्झाईम असतं जे ते अन्न पचवायला मदत करतं. त्याच्यासाठी ते अन्न पचवायला आपला जसा थुंकी आहे तशी त्याच्यासाठी ती थुंकीचा प्रकार आहे आणि त्याचं अन्न पचवायला ते मदत करतं. सापाला हातपाय नसतात, त्यामुळे त्याची जी शिकार आहे ती लांब जाऊन मरून पडावी, नंतर सापाने जाऊन ते खावं, ह्याच्यासाठी तो तसं काम करतं ते. पण आपल्याला ते विषाचं काम करतं आणि म्हणून आपण त्याच्यावरती तोडगा किंवा उपाय करायला पाहिजे. आता उपाय काय, तर ह्याच्यावरती ASV ज्याला प्रतिसर्प विष किंवा अँटी स्नेक वेनम म्हणतात ते आहे आणि हे ASV तुम्हाला एक मेडिकल फॅसिलिटीमध्ये दिलं जातं. आता ASV उपाय आहे म्हणजे आपण ASV आणून घरी ठेवू शकतो का? तर नाही. ASV ज्यावेळेस आपण घरी आणून ठेवतो तर त्याचा एक प्रॉपर कोल्ड चेन मेंटेन झाली पाहिजे, ते थंड वातावरणात ठेवायला पाहिजे. त्याच्याबरोबर इन्फ्युजन तुम्हाला लागतो. इन्फ्युजन म्हणजे सलाईन, आणि डायरेक्ट तुम्ही ASV नाही घेऊ शकत. त्याची ASVची रिॲक्शन असू शकते किंवा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन असू शकते, त्यामुळे तुम्हाला ते मेडिकल प्रोफेशनलकडूनच घ्यायला पाहिजे किंवा सर्टिफाईड किंवा मेडिकल फॅसिलिटीज आहेत तिथंच घ्यायला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की ASVमुळे तुम्हाला रिॲक्शन येऊ शकते, तर ASV देत असताना पण बाकीच्या गोष्टी होऊ शकतात, त्या आपण आता पुढे बघूया. तर सगळ्यात आधी बघूया की साप प्रामुख्यानं 4 कोणते डेंजर आहेत. सगळ्यात आधी कोब्रा, ज्याला नाग म्हणतो आपण, आणि त्याच्यातच अजून एक प्रकार आहे किंग कोब्रा, जो शक्यतो सिंधुदुर्ग आणि चंदगड भागात भेटतो. इतर महाराष्ट्रात तो जास्त नसतो, पण कोब्रा किंवा नाग आपण ज्याला म्हणतो तो सगळीकडे आहे. स्पेक्टेकल्ड कोब्रा आपण ज्याला म्हणतो, नागपंचमीला जो असा फणा काढून असतो तो. तर त्याचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्सिक असतं. तर न्यूरोटॉक्सिक म्हणजे काय, तर आपली जी श्वासोश्वास आहे किंवा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत आपण करतो सिग्नल देऊन किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तो असर करतो. त्यामुळे मोमेंट स्लो होणे, डबल गोष्टी दिसणे, ब्रिदिंगला त्रास होणे, गिळायला त्रास होणे, बोलायला त्रास होणे, ह्या गोष्टी त्या विषामुळे होतात. आणि साप कोब्रा ज्यावेळेस जिथं जातो तिथं स्वेलिंग खूप जास्त होतं. त्याच्यावरनं तुम्हाला ते ओळखता येऊ शकतं की इथं नाक चावलेला आहे. तर नाक चावल्यावर तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. त्याच्यानंतर साप असतो तो म्हणजे रसल वायपर किंवा घोणस आपण ज्याला म्हणतो. दिसायला अजगरसारखा असतो पण खूप विषारी असतो. ह्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. नॉर्मली तो हळूहळू चालतो पण रिफ्लेक्स खूप जोरात असतो. उडी तो 3-4 फूट लांबपर्यंत मारू शकतो. त्याच्यामुळे जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण जर ट्रेंड रेस्क्यू करणारे नसेल किंवा आपल्याला जर सापाबद्दल काही माहीत नसेल, विषारी असो किंवा बिनविषारी, तर त्याच्याजवळ जायला बघायचं नाही. तर कुठल्याच सापाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्यानंतर आहे फुरसा किंवा ज्याला आपण सॉस्केड वायपर म्हणतो. तर हा जो साप आहे तो 15 ते 30 सेंटीमीटरच्या दरम्यान असतो. छोटा असतो पण ह्याचं विष खूप खतरनाक असतं. सगळ्या सापांचं ह्या विष खतरनाक असतं.
सगळ्यात डेंजर किंवा सगळ्यात खतरनाक असेल तो म्हणजे कॉमन क्रेट. हा साप, हे आधीचे जे 3 साप आहेत ते तुम्हाला स्वतःहून कधी येऊन अटॅक करणार नाहीत, पण कॉमन क्रेट असा साप आहे ज्यावेळेस तुम्ही बाहेर झोपलेला असता किंवा कुठं बाहेर असता त्यावेळेस तो येऊन तुम्हाला चावू शकतो. अजून ह्याच्यात भर घालायला अशी गोष्ट आहे की त्याचा जो बाईट मार्क आहे तो मच्छरासारखा असतो, म्हणजे नॉर्मल मच्छर चावल्यासारखा किंवा मुंगी चावल्यासारखा तुम्हाला तो जाणवतो आणि त्याने विष सोडलेलं हे सुद्धा तुम्हाला कळू शकत नाही. तर मग ह्या केसमध्ये वाचायचे चान्सेस म्हणा किंवा जे काही आपण फर्स्ट एड करणार आहे त्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर शक्यतो रात्रीचं कुठं बाहेर असाल तर मच्छरदाणी लावून झोपायला पाहिजे. बाहेर झोपायची सवय असेल तर मच्छरदाणी लावायला पाहिजे. रात्रीचं कुठं ट्रेकला वगैरे चालणं झालंच तर मग अँकल कवर्ड असतील किंवा चांगले बऱ्यापैकी लांब शूज घालायला पाहिजे. कॉम्बॅट बूट्स म्हणतो आपण त्याला, जास्त महाग नसतात, 800 ते 1000 रुपयाला असतात. आणि जर तुम्ही ट्रेकिंग वगैरे मध्ये असाल तर त्या गोष्टी करायला पाहिजे. शेतकरी असाल किंवा शेतीची कामं करत असाल तर गमबूट्स घालायला पाहिजे, ज्याच्यामुळे ह्या सापांची जी बाईट आहे तुम्हाला ती होणार नाही. तर हे झालं 4 सापांची प्रकार किंवा साप आपल्याकडे विषारी कुठले असतात. तर ह्या सापांवर औषध असतं ते असतं प्रतिसर्पविष, त्याला ASV म्हणतात, विच इज अँटी स्नेक वेनम. आणि अँटी स्नेक वेनम हे जे आहे ते घोडा, बकरी किंवा मेंढ्यांच्या अँटीबॉडीज पासून बनवलेलं असतं. तर ते कसं बनवतात, आपण नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरीवर बघितलं असेल की सापाला घेतात आणि असं ग्लासमध्ये त्याचं दात लावतात आणि त्याच्यातून विष काढतात. आता हे विष काय करतात, नंतर हे विष कॉन्सन्ट्रेटेड असतं, हे कॉन्सन्ट्रेटेड विष ते डायल्यूट करतात. घोडा असेल, गोट असेल किंवा शीप असेल यांना ते चढवतात. चढवल्यानंतर त्या जनावराच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ह्या अँटीबॉडीज नंतर ते एक्स्ट्रॅक्ट करतात. ब्लडमधून सिरम घेतात, सिरममधून अँटीबॉडीज घेतात आणि मग त्या अँटीबॉडीज ते ASV मध्ये कलेक्ट करून ठेवतात, जे आपल्याला नंतर दिलं जातं. तर असं ज्यावेळेस हे ASV बनतं किंवा अँटी स्नेक वेनम बनतं, सगळ्यात जास्त ASV जर कुठं बनत असेल तर ते भारतात बनतं. भारतात खूप इन्स्टिट्यूट्स आहेत जे ASV बनवतात, पण आपलं दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोक मरतात. का तर ह्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे किंवा वेळेत तो उपचार होत नाही. आणि ह्याच्यामध्ये वेळ खूप महत्त्वाची असते, कारण विषाचा एक कालावधी असतो, त्याच्यामध्ये ते अँटी स्नेक वेनम आणि बाकीच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पेशंट वाचला जाऊ शकतो, 100% पेशंट वाचला जाऊ शकतो. आता ASV बरोबर अजून काही गोष्टी लागतात ते आपण बघूया. तर साप किंवा कॉमन क्रेट चावला तर आपली जी आहे ती, म्हणजे ह्यांचं जे विष असतं ते न्यूरोटॉक्सिक असतं. न्यूरोटॉक्सिक जसं म्हणलं तसं मगाशी आपले जे कॉर्डिनेशन आहे किंवा रिॲक्शन टाईम आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळं आपण स्लो होतो आणि त्या स्लोनेसचा आपल्याला असा असर होतो की ब्रिदिंग असेल ती कमी होती, बाकीच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाची आहे ती ब्रिदिंग आहे किंवा हार्टचं पंपिंग आहे. तर हे कमी झाल्यामुळं काय होतं, आपण एक स्लो किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जातो आणि त्यावेळेस आपल्याला व्हेंटिलेटर सपोर्ट द्यायची गरज असते. तर ASV जरी असला आणि शरीरामध्ये जर विषाचं प्रमाण जास्त असेल किंवा असर चालू झाला असेल तर मग व्हेंटिलेटर असणं किंवा इतर ऑर्गन सपोर्ट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ASV बरोबर ह्या गोष्टी पण त्या मेडिकल फॅसिलिटीमध्ये आहे का नाही हे बघायला पाहिजे. जरी नसतील तर ती मेडिकल फॅसिलिटी काय करते, तुम्हाला ASV चालू करून देते आणि मग तुम्हाला जिथं त्या फॅसिलिटीज असतील तिकडं मूव्ह करायला ट्राय करते. तर शक्यतो हेल्थ केअर फॅसिलिटी असेल ज्यावेळेस ती तुम्हाला म्हणते की दुसरीकडे घेऊन जावा, तर त्याच्या मागचं मेन कारण हे असतं की जरी त्यांच्याकडे ASV असली आणि त्यांना वाटलं की असं काही होऊ शकतं किंवा ऑर्गन सपोर्ट किंवा इतर गोष्टींचा अजून मेडिकल फॅसिलिटीजचा सपोर्ट लागू शकतो, तर मग ते तुम्हाला दुसऱ्या फॅसिलिटीला रेकमेंड करतात. तर हे त्याच्या मागचं मेन कारण असतं. त्याच्याच पलीकडं समजा वायपर चावला तर वायपरचं काय काम असतं, तुमचं जे ब्लड आहे ते कोॲग्युलेट होत नाही किंवा रक्त घोटण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि रक्त घोटण्याची क्षमता कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरातलं रक्त जास्त जायला लागतं. आता हे ते कसं चेक करतात, तर एक 20 मिनिट्सची टेस्ट असते. दर 20 मिनिटाला तुमच्या ब्लडमधून थोडंसं रक्त घेतलं जातं आणि ते एका टेस्ट ट्यूबसारख्या अपार्टस म्हणा किंवा वेसलमध्ये ठेवतात आणि त्याच्यात ते दर 20 मिनिटाला चेक करतात की तुमचं ब्लड घोटलं आहे का नाही. जर घोटलं असेल तर तुमचं ब्लड नॉर्मल आहे. जर ते तसंच पाण्यासारखं किंवा अजून पाण्यासारखं त्याची विस्कॉसिटी म्हणा किंवा त्याचा प्रवाह झाला असेल तर म्हणजे तुमच्या शरीरात विष आहे आणि ते विष तुमचं ब्लिडिंग वाढवू शकतं. मग बेस्ड ऑन दॅट ते ब्लड अवेलेबिलिटी म्हणा किंवा ब्लडचा जो काही पुरवठा असेल ते मॅनेज करायला ट्राय करतात. आता ह्याच्यात काय होतं, साप कुठला आहे हे त्यांना कळायला पाहिजे, ह्याच्यासाठी ते त्या गोष्टी असतात. आपण जे ASV घेणार आहे किंवा आपल्याला जे ASV दिलं जाणार आहे ते ह्या 4 सापांपासूनच बनलेलं असतं. त्याच्यामुळं आपण कुठला साप चावला आहे किंवा कुठला साप चावला आहे हे बघत बसायची गरज नाही. लवकरात लवकर तुम्हाला पेशंटला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. आता आपण जसं सुरुवातीला डिस्कस केलं की 4 ऑप्शनमधून काय गोष्टी करायला पाहिजे, तर आपण समजा इथं साप चावला आहे तर एक काठी बांधायला पाहिजे, म्हणजे हा पूर्ण लिंब असा हालचाल त्याची कमी करायला पाहिजे, म्हणजे इकडं
रक्त जास्त प्रवाह होणार नाही किंवा नॉर्मल प्रवाह होईल. आणि हा हात असाच ठेवायला प्रयत्न करायचा. पाय असेल तर अँकलमध्ये चावला असेल तर गुडघ्यापर्यंत ती काठी बांधायची आणि गुडघा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा, सो दॅट त्या माणसाला जास्त रक्त जे आहे ते रक्तभिसरण जास्त होणार नाही किंवा ब्लड सर्क्युलेशन जास्त होणार नाही आणि लवकर विष शरीरात पसरणार नाही. आणि हे करत असताना त्या माणसाला धीर द्यायला पाहिजे की साप चावल्यावर 100% माणूस बरा होऊ शकतो वेळेत जर दवाखान्यात आपल्याला जाता आलं तर. आणि त्याच्यामुळं भिण्यासारखं काही कारण नाही. बरीच लोक रिकवर होतात आणि बरी होऊन ती घरी जातात. तर असं साप चावल्यावर टेन्शन घेण्यासारखं काही नाही, फक्त आपल्याला मेडिकल फॅसिलिटीमध्ये जायला पाहिजे. रुरल सेटिंगमध्ये किंवा गाव भागात कसं होतं, कुठला साप चावला हे कोणाला माहीत नसतं. धामण असती, धामण पण तोंड वर करू शकते. लोकांना वाटतं तोंड वर केलं म्हणजे नाग आहे, तर तसं नाही आहे. साप आयडेंटिफाय होत नाही, ते घेऊन जातात जिथं झाडपाला किंवा हकीम किंवा अजून काही गोष्टी करणारा असतो त्या माणसाकडं. धामण असेल तर तेवढ्या पुरतं तिथं थोडंसं इन्फेक्शन होतं, नंतर ती बरी होऊन जाते. लोकांना वाटतं नाक चावला आणि ह्या माणसांनी किंवा ह्या व्यक्तींनी ती साप चावल्याची केस बरी केली. आणि असंच नंतर मग ज्यावेळेस खरोखर नाक चावतो त्यावेळेस मग आपण त्या ठिकाणी जातो आणि वेळ गेल्यामुळं ती व्यक्ती दगावते आणि मग आपण वेगवेगळ्या कारणांमुळं त्याचा मृत्यू झाला असा चर्चा करतो. तर वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. जे काही दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल फॅसिलिटीमध्ये आपल्याला उपचार घेता येईल तो घ्यायला पाहिजे आणि जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला त्या माणसाला तिथं नेता येईल हे आपण बघायला पाहिजे. तर साप चावल्यावर उपचार कुठं करायचा, तर सगळ्या सरकारी फॅसिलिटीजमध्ये ASV अवेलेबल असतो. त्यांच्याकडे बाकीचे मेडिकल फॅसिलिटीज नसेल तर ते ASVचं इन्फ्युजन देऊन तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी किंवा पुढच्या मेडिकल सेंटरला जाईपर्यंत ॲम्ब्युलन्स सपोर्ट पण असतो. तर ह्या गोष्टी तिथं जाऊन आपण करायला पाहिजे. ASV आपण स्वतः नाही घ्यायला पाहिजे, कारण अँटी स्नेक वेनमचे ॲडवर्स ड्रग रिएक्शन असू शकतात किंवा ॲलर्जिक रिएक्शन असू शकतात. त्यामुळे तिथं जे कोण मेडिकल ऑफिसर असेल तो सगळं चेक करतो, आपल्याला रिएक्शन आहे का नाही, कसं आहे, किती वेळेत ते इन्फ्युजन द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे. प्रत्येकाची हाईट, बॉडी वेट ह्या गोष्टी वेगळ्या असतात, एज वेगळी असते. लहान बाळाला डोस वेगळा असतो, मोठ्या तरुण माणसाला वेगळा असतो आणि म्हाताऱ्या माणसाला वेगळा असतो. तर बेस्ड ऑन दिस फॅक्टर्स तुमचं ASVचं प्रमाण ठरतं. त्यामुळे आपण स्वतः कधीही ASV घ्यायचा प्रयत्न करू नये, मेडिकलमध्ये आणून घरी ठेवायला पाहिजे. असं आपण करू नये. ASV जे आहे ते सलाईन थ्रू दिलं जातं, वेरियस फॅक्टर्सवरती दिलं जातं. ASVनी जरी रिॲक्शन आली तर मग आणि काय डोस कमी करायला पाहिजे किंवा अँटी ॲलर्जिक द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी पण ते मेडिकल ऑफिसर असेल किंवा ती मेडिकल फॅसिलिटी असेल डिसाईड करत असते. त्याच्यामुळे आपण स्वतः ASV आणून ठेवून ॲडमिनिस्टर करणे हे खूप धोकादायक असू शकतं. सापाच्या विषाच्या ऐवजी ASVच्या रिॲक्शननी किंवा ॲलर्जीनीच तुम्ही पेशंट दगावू शकता. तर ह्या गोष्टी आपण शक्यतो टाळाव्या आणि मेडिकल फॅसिलिटीमध्ये जावं. ASV देताना इचिंग किंवा जळजळ होणे नॉर्मल आहे, बट किती प्रमाणात होतं आहे, किती प्रमाणात नाही होतं आहे हे पण आपण मेडिकल ऑफिसरला सांगायला पाहिजे. बेस्ड ऑन दॅट ते आपला ट्रीटमेंटचा किंवा उपचाराचा कोर्स ठरवू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी ट्रीटमेंट आहे ती फ्री आहे. तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीमध्ये जाऊन केस पेपर करत बसायची गरज नाही. एमर्जन्सी कन्सिडर केली जाते आणि लगेचच पेशंट ॲडमिट करून घेतला जातो. पेशंटला लगेचच उपचार करायला चालू करतात. दर 20 मिनिटाला तुमचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये कोॲग्युलेशनचं प्रमाण कसं आहे किंवा ब्लड क्लॉटिंग कसं आहे ह्या गोष्टी ते चेक करत असतात. तर पेशंट गेल्यावर तुम्ही केस पेपर करत बसणे किंवा ह्या गोष्टीसाठी थांबायची गरज नाही. डायरेक्ट पेशंटला ते ॲडमिट करून घेतात आणि त्यांची प्रोसिजर चालू करून देतात. जर साप माहीत असेल तर त्यांना सांगा, नसेल तर त्यांचे ते खंबीर आहेत किंवा त्यांचे ते आर वेल अवेअर की कसं ओळखायचं आणि काय ट्रीटमेंट द्यायची. तर साप ओळखण्याची किंवा साप माहिती करायची तुम्ही काहीही काळजी करू नका. साप चावल्यावर पेशंटला लगेचच दवाखान्यात घेऊन जा. तर आता साप चावल्यावर काही गोष्टी नाही करायला पाहिजे. तर ज्या व्यक्तीला साप चावला त्या व्यक्तीला आपण जास्त धावपळ करून नाही द्यायला पाहिजे. त्या व्यक्तीला आपण दारू नाही पाजायला पाहिजे, कारण दारूमुळं अजून सर्क्युलेशन जास्त होतं आणि बाकीचे जे बॉडीचे रिस्पॉन्सेस आहेत ते एकदम थंडावले जातात किंवा रिफ्लेक्सेस कमी होतात. त्याच्यामुळं दारू अजिबात नाही द्यायला पाहिजे. औषधांचं कामसुद्धा हळू होतं. तर दारू अशी गोष्ट आहे जी तुम्ही साप चावल्यावर अजिबात नाही द्यायला पाहिजे. मग अशी जसं सांगितलं तसं तो पार्ट तुम्ही तिथून विष तोंडाने बाहेर काढायचा वगैरे प्रयत्न करू नका. त्यांना दवाखान्यात घेऊन जावा. फर्स्ट एड किंवा ती बांधून ठेवायचा वगैरे काही प्रयत्न करू नका. ओपनच राहू द्या वुंड ते. आणि त्याच्यानंतर त्या माणसाला जास्त चालू नका, होईल तेवढ्या कमी हालचालीने त्याला दवाखान्यात घेऊन जावा. झाडपाला किंवा जादू टोना अशा ठिकाणी अजिबात घेऊन जाऊ नका, कारण त्या ठिकाणी रक्त किंवा विष जे आहे ते रक्तात गेलेलं असते आणि रक्तात थ्रू ते काम करते. तर बऱ्याच ठिकाणी कसं होतं, लिंबाचा रस प्यायला दिला आणि अंगारा फुकला, ह्या बाबाचं ते दिलं, ह्या तावीजचं ते दिलं, असं काही होत नाही. ते विष जे आहे ते शरीरात गेलेलं असतं, रक्तात गेलेलं असते आणि रक्तातच त्याचं काम झालं पाहिजे.
ज्या गोष्टी अँटीबॉडीज करतात हे इन्फ्युजन आहे ते आपल्याला सलाईन थ्रू रक्तात दिलं जातं आणि त्या हिशोबाने ते रक्तामध्ये काम करतात. तर शक्यतो दवाखान्यातच घेऊन जावा आणि ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याच पलीकडं महाराष्ट्रातले किंवा इतर जे मराठी क्रिएटर्स आहेत त्यांना सुद्धा एक रिक्वेस्ट आहे की सेम कंटेंट तुम्ही तुमच्या भाषेत बनवा, सेम लँग्वेज वापरली, सेम सगळं वापरलं. अजून ह्याच्यात जर काही रिसर्च मटेरियल लागलं तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करतो. सापांबद्दल असेल किंवा इतर कोणाचं तुम्हाला बोलायचं असेल, तुमच्या माहितीत पण बरेच सर्पमित्र असतील, डॉक्टर्स असतील, त्यांना भेटून हे असे व्हिडिओ करा. कारण काय होतं आहे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साप चावल्यामुळे मृत्यू होतात. वन ऑफ द हॉटस्पॉट्स ऑफ अँटी स्नेक वेनम इज महाराष्ट्र, जिथं जास्त बनतं, पण आपल्याकडंच ते वापरलं जात नाही. आपल्याकडं अवेलेबल नाही आहे अशातला भाग नाही, पण लोकांना माहीतच नसतं. तर ह्या व्हिडिओमुळं किंवा तुमच्या व्हिडिओमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि तसं झालं तर आपल्याला चांगलीच गोष्ट आहे. तुमच्या भाषेत बनवा, सेम व्हिडिओ बनवा, सेम कंटेंट बनवा, सेम लँग्वेजमध्ये बनवा. तुम्ही स्वतः बनवा, काही क्रेडिट देऊ नका, काही दुसरं माझी व्हिडिओज तुम्ही शेअर करायला पाहिजे असा पण काही भाग नाही. पण ही माहिती लोकांपर्यंत खूप पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे, कारण खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे. खूप लोकांना मी भेटलो आहे ज्यांना घोणसारखा साप चावला आहे आणि ते पूर्णपणे बरे आहेत आता. फक्त आणि फक्त एज्युकेशन नसल्यामुळं किंवा अवेअरनेस नसल्यामुळं बरेच लोकांचा जीव ह्याच्यामध्ये जातो. महाराष्ट्र इज कॅपिटल इन दॅट. आणि हे अशी एक चांगली गोष्ट नाही आहे ज्याच्यामध्ये इथंच आपल्याकडे बनतं आहे आणि आपल्याकडंच लोक माहिती नसल्यामुळं जर जीवाला मुकत असतील तर दिस इज समथिंग वी कॅन इझिली अवॉइड. आणि जर हे अशा गोष्टीला आपला हातभार लागत असेल तर त्याच्यासारखं अजून काही असू शकत नाही. आणि मगाशी सुरुवातीला तुम्हाला जो प्रश्न विचारलेला की साप चावल्यावर काय करायला पाहिजे, तर त्याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं का नंतर चेंज केलं, ह्याच्यावर पण तुम्ही नक्की कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.